बघा हे सगळं बागच द्राक्षाचं, दाट 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 द्राक्ष आहेत. खूपच मज्जा आहे का. सगळं थोड्याचं काम चाललंय. तुम्ही इथलेच आहेत का? नाही आम्ही मग कुठले? हैदनवाडी आखोनी. आखोनी कोणत्या जिल्ह्यात आलं ते? का नगर जिल्ह्यातच आहे? मी इथलीच आहे. वैशवाडी आहे का? वैशवाडी खेड खेड. हो हो माहिती आहे. खेडच्या जवळच आहे आम्ही. हा का? आ आमचं घोडके. हा का? हाय आता काही इथलं गावाचे नावच ऐकले नाहीत म्हणून काही माहितीच नाही. नाही म्हणजे तुमच्या ऐकणंच नसेल पण इथलंच आहेत आम्ही. हा हा जवळपासचे लई लांबचे नसेल. नाही त्यांना तेच म्हणते की त्यांना वाटून लई लांबचे काय इथले जवळपासचे. नावच गावाचं ऐकलं नाही म्हणून मला असं वाटलं परत जिल्हाच कोणता येते. खोनी म्हणून गाव आहे. हा हा तुम्ही हे त्याचं काम करता का द्राक्षाचे? नाही द्राक्ष नाही बाकीची बी करतो आम्ही. खुरपाणी कांदा काटणी. हा हा मी द्राक्षाची कटिंग असली की तेव्हा बघ द्राक्षाच्या बागेत कांदा लावायला. बघा हे इथल्या आमच्या गावात शेजारचे तरी पण मला माहित नाहीत. कारण काय मग आमच्या मैत्रिणी वगैरे होत्या ना तिकडल्या खेडच्या, गणेशवाडी खेड. वैशवाडीच्या एकदम जवळ आहेत आम्ही. हां हां मग द्राक्ष किती तोडताना पण किती वाया जातात बघा. खाली किती टाकून द्यावे लागतात. म्हणजे माणसाला द्यायला चांगलाच माल द्यावा लागतो. शेतकऱ्याच्या बघा वाटोळं एवढे सगळे द्राक्ष टाकून द्यावे लागतात. ते तिकडून आलं का इकडं सरळ जायचंय अजून. तिकडून म्हणजे आता एवढंच राहिलं, थोडंच राहिलं यार. ए आरती ये ना फोटो काढू ये. परत संपण थोडंच राहिलंय वाटतं तोडायचं. सरळ आहे का अजून पुढं? टप्पा कट केलाय ते पुढचा टप्पा कट केला त्याच्या पुढे. हा हा का? मला असं वाटलं एवढंच राहिलंय का काय आता तो. हां हां बघा टाईम आहे अजून. चला बघा तुम्ही एवढे बा मग असे तोडून टाकावे लागतात. हे आंबट असतात का? मैत्रिणी का तुम्ही? हा आम्ही एक क्लासमेट मधल्या. ही पाणी म्हणते त्याला मम्मी. मम्मी मम्मी वे. बघ ना अरे यार मनी दाबून बघ ना एक त्यात मम्मी म्हणतात. असं पिळलं पाणी हा हा शेंडा मारावं लागतो मग. बघा मम्मीला टाकून द्यायचं, लेकरांनाच घेऊन जायची अशी भारी मम्मी ठेवायची पप्पा घेऊन जायचं. हा काय लेकरांना नाही पप्पा मम्मी पप्पा. पिंकी आहे. पिंकी कसली असते? पिंकी लाल असते चांगली असते तो गोड. हा का? द्राक्षावर लाल असते. हा मग त्याला पिंकी म्हणायचं का? हे बघा काही पिंकी दिसते वाटतं. काही तर लालच आहे. हेच ना आहे पडले नाही. हा आहेत ना हे पिंकी. आणि हे मम्मीला टाकून द्यायचं फक्त. हा का? तुम्हाला सगळं माहिती आहे? बाग सांभाळून तसं आम्हाला रोपांपासून मारलं. हा हा माय राहितलं सासर राहितलंच. कोणाचं? नाही नाही मी आता मम्मी आले तरी आले पुणे असते. हा तरी आले. ते मला 4 वर्ष झालं बोलत ये द्राक्ष खायला. पण ह्या वर्षी मला मुहूर्त लागलाय. हा माझं युट्यूब चॅनल आहे. तुम्ही सगळे युट्यूब राहणार. हा म्हणून तर सगळं तुमच्याकडून माहिती करून घेते ना. मम्मी पप्पा. पुण्यामध्ये उरुळी कांचन. हा हा का? कुठं काय मला नाही एवढं सांगता यायचं. हा ते माहिती आहे. हा हा का? हा तिकडलं माहिती आहे म्हणून नाही का सगळी माहिती करून.
आपण गेलो युट्यूबवर. म्हणून आमची मुलाखत किती ती. म्हणूनच विचारते तुम्हाला ह्याच्यातलं काय काय माहितीये. तुम्ही रोज इथंच काम करता का म्हणजे बागेमध्ये? आ फॅमिली. हा का जोडीने काम चालू असते काय? बघा ही अशी माझ्या फ्रेंडची बाग आहे आणि आज मी आलेले बागमध्ये आणि ह्यांच्याच तोडायचं काम चाललेलं आहे. आणि एवढे बघा असे वाया जातात यार, खूप वाया जातात ते द्राक्ष. हे खायला गोडा लागतात का? आंबट. आणि ती म्हणून कट मारायचा त्याला शॉर्टकट. पण आता आम्हाला माहित नाही ना, नवीन ह्यांना काय माहिती की कोणतं कट करायचं कोणतं नाही. हो द्राक्षीचे नाम ही मम्मी कोणची मम्मी होती हात घेतले जरा हा पिंकी कोणची मम्मी कोणची तेच ना. टिपक टिपक असतात. हा टिपवीची अंडी कशी असतात हा 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 टिपू टिपू खरडा म्हणजे मग ते पण काढून टाकून द्यावं लागत असं ना. ते असतात चांगलं खायला हा फ्रेश मधलं नाही. हा हा लाईव्ह का? हो लाईव्ह काय? आता रेकॉर्डिंग करून घेते, नंतर लाईव्ह म्हणजे नंतर टाकते, पोस्ट करते. तुमचं नाव काय आहे? माझं नाव अर्चना. अर्चना. अर्चना पोपट साहेब. अर्चना पोपट सायकर. पोपट साहेब काहीतरी वाटते. मग फक्त काय बघा सगळ्यांनी, युट्यूबवर बघा सगळ्यांनी काय या कटिंग करायला, द्राक्ष काढायला. द्राक्ष खायला. ही 2 नंबरचं लावलंय का तुम्ही? ही बी 2 नंबरचे. तो कधी पिंकी त्यांच्या हातात आली वाटतं ना. हे पिंकी आहे का मग? हे असलेच ना पण. हां हां ते मनुके टाईप झाल्या पर का नाही. तिथं पण हे झालेलं आहे. ही 2 तिथं नंबर पाठी झालं ना की त्याच्यामध्ये पाला टाकते काय नाही वाटतं. किती पाला टाकली ते ती 2-4 गड घ्या ना साखळीचं मामा. हो का इथं पण आहे वर शिल्लक का ते नसतं तोडायचे? घ्यायचंय साखळीत टाकायचे 2 नंबर मध्ये. बघा कॅरेट. ह्याच्यातले प्रकार असतात. आणला का नवीन काटा? पेपर आमची युट्यूबला टाकायला काटा खराब झाला होता त्यामुळे म्हणजे आम्ही नवीन आणला. बघा आता डायरेक्ट नवीनच जाऊन काटा आणला पाहिजे. अरे बघा ह्याला पण किती वजन करावं लागतंय परफेक्ट. आपलं जाऊन द्यायचं नाही त्यांचं घ्यायचं. तेच की हा म्हणीचं झालं. वाया किती जातंय पण हा माल. एवढं सगळं जपायचं. ते मम्मी आणि पप्पा लय असते वाटतं ह्याच्यामध्ये. ओके त्याला मम्मीच म्हणजे ती पाण्याचं ओके असलं का हां त्याला घ्यायचं नाही. ते त्यांना बरं समजतंय पण पाण्याचं कोणतं काय. अगं पाण्याचं घड कसं पाण्याचं घड म्हणजे त्यातून हिरवा पाणी मणी निघतं ना ना, वाटतं. नाही मग हे असलं घड आहे ना लय आंबट लागतं. हा ते म्हणले पण त्यातून पाणी निघतं बघा दाबून. घेतलं ना ते त्याचं पाणी होतं पूर्ण. हां हां चल बघा अशा प्रकारे घ्यायला लावायला पाहिजे. हे तर सगळं तसलंच आहे का काय? नाही ते हिरवे मग कलर यायला ठेवलं ते. नाही येणार आहे ते पण दुसऱ्या परत मध्ये. हां हां मग ते साखरेचं घड कसं ठेवलं ते ठेवू का तोडून म्हणजे काय